आपण बघणार आहोत कोणते फळ कधी खावेत. नारळ. नारळ खाणे आणि नारळ पाणी पिणे आरोग्य आणि सौंदर्यासाठी खूप फायदेशीर आहे, पण ते रिकाम्या पोटी न पिण्याचा प्रयत्न करा. संत्री. संत्री खाताना हे लक्षात ठेवले पाहिजे की सकाळी आणि रात्री खाऊ नका. नेहमी संत्री दिवसा खावीत, तसेच जेवणाच्या 1 तास आधी किंवा नंतर खावीत. जेवणाच्या आधी खाल्ल्याने भूक वाढते आणि जेवणानंतर खाल्ल्याने पचनास मदत होते. मोसंबी. मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे रोगप्रतिकार शक्ती वाढवते, हाडे निरोगी ठेवते. मोसंबीचा रस पिण्याची उत्तम वेळ म्हणजे दुपारी. दुपारी उन्हात जाण्यापूर्वी किंवा उन्हातून आल्यानंतर काही मोसंबीचे सेवन करावे. मोसंबीचे सेवन खूप फायदेशीर आहे. पाण्याची कमतरता दूर करते, त्यामुळे आरोग्याला फायदा होतो. द्राक्ष. द्राक्ष शरीरातील आर्द्रता टिकवून ठेवण्यास आणि पाण्याची पातळी राखण्यास मदत करतात. उन्हात जाण्यापूर्वी किंवा नंतर याचा वापर केल्यास फायदा होतो. अन्न खाण्याची आणि द्राक्ष खाण्याची वेळ यामध्ये अंतर असणे अत्यंत आवश्यक आहे. केळी. केळीमध्ये भरपूर ग्लुकोज आणि ऊर्जा असते. तुमची भूक कमी करण्यास मदत होते. जेवणापूर्वी केळी खाल्ल्याने पोट भरते, त्यामुळे तुम्ही कमी अन्न खाऊ शकतात. तर जेवणानंतर केळी खाल्ल्याने पचनास मदत होते. आंबा. जेवणाच्या 1 तास आधी किंवा जेवणानंतर आंबा सेवन केल्यास चांगले असते, कारण आंब्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॉपर यासारखे भरपूर तत्व असतात. सकाळी नाश्त्यामध्ये आंबा किंवा आंब्याचा ज्यूस दुधात मिसळून घेतल्याने फायदेशीर असतो. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी असते व तसेच आंब्यामध्ये व्हिटॅमिन B6 भरपूर असते. सफरचंद. सफरचंद खाण्याची योग्य वेळ नाश्ता. याच वेळेत तुम्ही खाल्ले तर तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते. सफरचंदमध्ये अँटीऑक्सिडंट असतात, ते डोळे आणि त्वचेसाठी चांगले असतात. सीताफळ. सीताफळ नेहमी नाश्त्यानंतर खाऊ शकतात. सीताफळ खाल्ल्याने पचनास मदत होते. हे खाल्ल्याने तुम्हाला भरपूर फायबर, कॅल्शियम आणि सूक्ष्म पोषक घटक मिळतील आणि शरीराचा थकवटपणा दूर होतो. पपई. सकाळी रिकाम्या पोटी खावी, हे आरोग्यासाठी चांगले आहे. जर तुमची पचनक्रिया बरोबर राहण्यासाठी जेवणाच्या 30 मिनिटं आधी किंवा 1 तास आधी खावी. हा एक ऊर्जा स्रोत आहे. किवी. किवी फळ रात्री खाल्ल्यास झोप सुधारण्यास काम करते. यामध्ये सेरोटॉनिन आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.